संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवेत. सर, आपण शहापूर कुणबी निवासी संघाचे तालुका अध्यक्ष आहात. एक राजकीय वलय आपल्या घराण्याला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका काय असेल, काय सांगाल? प्रथम मी सर्व माझ्या तमाम शहापूरवासियांना मी धन्यवाद आणि नमस्कार करतो. आज पाहिली तर शहापूर विधानसभा आज येऊन आपल्या समोर थेट उभी आहे आणि जर विधानसभेचा विचार केला तर अनेक आपण विधानसभा शहापूरच्या दृष्टीने बघितल्या असेल त्या वेगवेगळ्या पद्धतीने आपण लढलेलो आहोत. माझं राजकीय जरी वलय असेल, सामाजिक वलय जरी असेल, तर मी वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आज वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहोत. तर या दृष्टीने महिला निवासी मंडळचं काम केलंय, आज करतोय. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं देखील काम करतोय आणि ह्या दृष्टीने मला प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याची संधी मला मिळालेली आहे. आणि याच्यापूर्वी देखील आपण विधानसभेच्या निवडणुका पाहिल्यात. ज्यावेळेस घराघरात पोहोचण्याची संधी आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून येते, विकासाच्या दृष्टीने असो, काही अडीअडचणी असो, समस्या असो, त्यावेळेस आपण प्रत्येक गावात आणि घरामध्ये जायचे प्रयत्न आपले असतात. त्यावेळेस तिथल्या अनेक समस्या आपल्याला समोर येतात. आज शहापूरचा विचार केला तर प्रथमतः असं मी म्हणेल की शेतकऱ्यांच्यावर खूप अन्याय होतो, कारण 60 किलोमीटरवर मुंबई असताना आज आपल्याला शेतीला पाणी नाही. धरणं आपल्या जवळ आहेत, पियाच्या पाण्याचे थोडेसे पियाच्या पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत, शेतीच्या सिंचनाचे प्रॉब्लेम आहेत. त्याच्यानंतर दुसरा विचार केला तर आज मोठ्या प्रमाणात आपली लोक पदवीधर झालेले, शिक्षण घेऊन घरात बसण्याची ज्यावेळेस पाळी येते त्यावेळेस आपल्या जवळ असलेला धरणांचा पाणी BMC सारखं एक मोठी महानगरपालिका जिथे लाखोच्या संख्येने लोक नोकऱ्या करतात आणि अशा वेळेस कुठेतरी आपण ज्या धरणांना पाणी देतो त्याच्यावर धरणांच्या जमिनी ज्या आपल्या शेतकऱ्यांच्या गेलेल्या आहेत आणि अशा वेळेस जमिनी गेल्यानंतर एक शेतकऱ्याला अपेक्षा असते की माझ्या मुलाला नोकरी लागावी पाहिजे, माझ्या घराचं कुठंतरी उदरनिर्वाह झाला पाहिजे. मग आम्ही आमची जमीन देऊन तिथे पाणी साठवलं जातं, त्या पाण्याचा उपयोग पूर्णपणे BMC करते. आज लाखो करोडो लोक त्या पाण्यावर आपलं जीवनमान पुढे रचत असताना आमच्या भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांचा तिथं विचार होत नाही. शहापूर तालुका हा अतिशय प्रकल्पग्रस्त म्हटला तर चालेल. अनेक प्रकल्प शहापूरमधून जातात आणि त्याच्या वेळेस आपल्या सर्व लोकांच्या जमिनी तिथे जात असतात आणि त्याच्या मोबदला म्हणून आपल्याला काहीतरी शुल्क मिळलं जातं किंवा तेही आपल्या नशिबाला राहत नाही. अशा वेळेस नोकऱ्यांचा प्रश्न निर्माण होत असताना माझी तर एक अपेक्षा राहील की तालुक्यामध्ये चांगली MIDC व्हावी. BMCच्या धरणाचं पाणी आपण ज्यावेळेस तिकडे देतो त्यावेळेस त्याच्यावर आधारित आम्हाला प्रकल्पग्रस्त म्हणून जर शहापूर डिक्लेअर झाला तर मला वाटते मोठ्या प्रमाणात BMCच्या नोकऱ्या आपल्याला मिळतील. त्यानंतर शेतीचा प्रश्न तर मी तुम्हाला मांडलेलाच की शेती सिंचन जर झाला, त्याच्या व्यतिरिक्त शेतीपूरक व्यवसाय जर आपल्याला करता आले आणि हे जर केल्यानंतर त्याच्यामधून देखील उत्पन्नाचं चांगलं साधन मिळेल. तुम्ही जर विचार केला तर आज शहापूर हे सदन होण्यासाठी काहीच हरकत नाही, कारण नाशिक सारखा प्रांत सदन होतो, तुमचा पुण्यासारखा सदन होतो, रायगड रत्नागिरी सारखे लोक आता सदन व्हायला लागलेले आहेत. आज तिसरी मुंबई डिक्लेअर होऊन आता आपण चौथ्या मुंबईकडे जातो. चौथी मुंबई जर शहापूर डिक्लेअर झाली तर डेव्हलपमेंट झोन मोठ्या प्रमाणात आहे. आज शेतकऱ्यांच्या जमिनी पाहिल्या तर आता मध्ये एक विषय निघाला का इको सेन्सिटिव्ह झोन, म्हणजे तिथे देखील आपले शेतकरी आपल्या जमिनी बाधित होत आहेत आणि अशा वेळेस हे प्रश्न खूप गंभीर स्वरूपाचे प्रश्न आपल्या समोर आहेत. जमीन आपली मुंबईला लागून असताना त्याचा वापर मात्र इतर लोक करतात, पण आमच्या लोकांना त्या जमिनीचा वापर होत असताना कुठलंही सहकार्य मिळत नाही. तुम्ही थोडासा विचार केला तर शरद पवारांसारखे, म्हणजे आज तुम्ही पाहिलं तर एक राजकीय मोठं हस्ती आहेत, बाळासाहेब थोरातांसारखे एक विषय घेतला तर ती देखील मोठी हस्ती आहे का त्यांनी त्यांचे जिल्हे असे करून ठेवलेले आहेत का आपल्याला साहजिकच तिथे गेल्यानंतर असं वाटतं का शरद पवार साहेबांसारखं बारामती आपलं का नको. बाळासाहेब थोरातांकडे जर संगमनेर सारखं ठिकाण बघायला गेलो तर असं वाटेल का आपल्याला त्यांच्यासारखं का नको. म्हणजे आपण कुठेतरी एवढ्या जवळ असताना देखील आपल्याकडे ही शोकांतिका काय का आपण विकसित होऊ शकत नाही. 3 धरणाचं पाणी आहे, अनेक शेतीसाठी असणारे तलाव इथं उपलब्ध आहेत. मग ह्या सर्व गोष्टी करण्यासारख्या आहेत. बाजार समिती, खरेदी विक्री संघ हे जर विकसित झाले तर मला वाटतं शेतकऱ्यांचा 70% प्रश्न तिथंच निकामी निघू शकतो की त्या लोकांना उदरनिर्वाहाचं साधन उपलब्ध होऊ शकतं. आज मोठ्या प्रमाणात फळबागायत तयार झाली, शेतीसाठी भाजीपालायुक्त जमीन आपल्याकडे उपलब्ध आहे. पाणी सिंचन जर झालं तर मला वाटतं तिथे देखील आपल्या लोकांना चांगला रोजगार मिळून एक आपली स्वतःची हक्काची बाजारपेठ म्हणून मुंबई जवळ आहे आपल्याला.
म्हणजे ती देखील आपल्याला आपल्या शेतकऱ्यांसाठी उपयोगी येईल. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही अशा गोष्टी केल्या तर मला वाटतं आपली कनेक्टिव्हिटी चांगली होऊन आपल्या शेतकऱ्याला चांगला न्याय मिळू शकतो. आज CSRचा विषय घेतला तर 450 कंपन्या आज जवळजवळ आपल्या शहापूर तालुक्यामध्ये, आणि मग त्यांचा 2% CSR हा नेमकी बाहेरच्या लोक वापरत असतात. मग आपल्या इथले लोकांचे काय NGO नसावे, आपल्या इकडच्या लोकांचे काय ट्रस्ट नसावे, जेणेकरून आपल्या तालुक्यातील ज्या काय ग्रामपंचायती आहेत तिथले तुमच्या आज बघितलं तर विकासासाठी आपल्याला तो निधी अपुरा पडतो. त्या निधी अपुरा पडण्याची गरजच लागणार नाही जर त्याच्यावर आमदाराचा किंवा तहसीलदारांचा जर अंकुश असेल तर अशी एक अशासकीय कमिटी जर तयार झाली तर मला वाटते एक आपण डेव्हलपमेंटचा एक वर्षभराचा प्लॅन तयार केला तर ग्रामपंचायतमध्ये असणाऱ्या काही विकासाच्या गोष्टीमध्ये शाळा अंगणवाडी असो डेव्हलप करायची, ग्रामपंचायत डेव्हलप करायची असो, स्मशानभूमी असो, अशा अनेक समस्या आहेत की त्या CSR फंडातून आपण त्या करू शकतो. म्हणजे विचार करायला गेला तर आमदार म्हणून आपल्याला आरोग्य शिक्षण एवढंच हे नसून अनेक ज्या समस्या आहेत, मग तुम्ही काही आमदारांचं आता असं असतंय रोड करा, साखाव करा आणि सगळ्या गोष्टी करा त्याच्यातून, पण त्या गोष्टी होतच राहणार आहेत. त्या विकासाच्या गोष्टी आहेत, तिथं गाव आहे तिथं दळणवळणाची सुविधा उपलब्ध व्हायलाच पाहिजे. परंतु त्या व्यतिरिक्त तुमचा आज उदरनिर्वाहाचा प्रश्न पडला तर तुमचा पोटाचा प्रश्न पहिला येतो. मग तुम्ही नोकरीच्या सुविधा द्या, शेतकऱ्यांच्या शेती डेव्हलप करा, मग याच्यातून त्यांचं ऑटोमॅटिकली मार्केटिंग चांगली होऊ शकते. मला सांगा, शेतकरी डेव्हलप झाला आपोआपच घरामध्ये त्याची समृद्धी होऊ शकते. त्याच्यावर व्यापार आधारित असतो, कारण 2 पैसे ज्यावेळेस शेतकऱ्याला येतील त्यावेळेस तो बाजारात काहीतरी खरेदी करायला येईल, म्हणजे व्यापार देखील डेव्हलप होईल. म्हणजे व्यापार सुद्धा चांगल्या पद्धतीने तुमची कुठेतरी पैशाची चळणवळण जर चालू झाली दळणवळण तर त्या अर्थाने आपण तालुक्यातली माणसं सुखी करू शकतो. आणि हेच मला वाटतं एक आमदारांनी जर केलं तर आमदारकीची तिला मिळालेली संधी असेल ती तिचं सोनं करू शकतो. आमदार म्हणून तो चांगल्या पद्धतीने ही बजावलेली संधी आपण चांगली बजावली तर मला वाटते आज प्रत्येक घरापर्यंत जर आमदारांनी या गोष्टीचा विचार केला, मायक्रो प्लॅनिंग केला, सूक्ष्म नियोजन केला तर मला वाटतं भविष्यातला असा निवडून आलेला आमदार हा कधीच पडू शकत नाही. कारण त्याने पहिल्यांदा जी विकास ही भूमिका आहे तर पहिले शहापूरमधल्या नागरिकांच्या घरातील पोटापाण्याचा प्रश्न हा ज्यावेळेस सुटेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने विकास होईल. कारण त्याला अनुषंगिक अनेक बाबी आहेत त्या होतच राहणार आहेत. आणि आमदार म्हणून एक मला तर सांगेल, जो कोण आमदार निवडून येईल त्यांनी पहिल्यांदा लोकांचा विचार करावा, लोकांना जवळ करावा, लोकांना त्यांनी आत्मविश्वास निर्माण करून विश्वासाने जवळ करून त्याला जे ज्या गरज आहेत गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्याची महत्त्वाची भूमिका जर पार पडली तर मला वाटतंय भविष्यातल्या येणाऱ्या जे काही विधानसभा ही आहे ह्या विधानसभेत त्याची भूमिका जर चांगली असेल तर मला वाटते शहापूर तालुक्यातले नागरिक त्याला स्वीकारल्याशिवाय राहणार नाही. त्याची भूमिका एवढीच पाहिजे, ती लोकहिताची असणं गरजेचे आहे, सामाजिक हिताची असणं गरजेचे आहे. आणि ती ज्यावेळेस तो पार करेल तर मला असं वाटत नाही माझ्याकडचे जे काही मुद्दे राहिलेत ते मुद्दे इथं नक्कीच त्यांनी ज्यावेळेस गावापर्यंत पोहोचेल त्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करेल तर त्या मला वाटतं कुठल्याच मला वाटतं कुशंका घेण्याची गरज राहणार नाही. अशा वेळेस असा आमदार मला वाटतं शहापूरमध्ये जर असेल तर नक्कीच लोकांनी त्याला भरभरून प्रचंड मताने निवडून द्यायला काही हरकत नाही. माझ्या तालुक्याला मला माननीय शरद पवारांसारखा बारामती करण्याची इच्छा आहे. मला माझ्या नगरमध्ये ज्या पद्धतीने बाळासाहेब थोरातांनी जो विकास केलेला आहे तो शहापूरचा विकास होण्याची गरज आहे. आणि आता सध्याच्या आमच्या शेतकरी आणि नवीन तरुण वर्गाला सध्या रोजगाराची संधी उपलब्ध झाली तर मला असं वाटतंय येणाऱ्या काळामध्ये जो कोणी आमदार असेल त्याने ह्या भूमिकेतून जावा तेवढंच मी बोलेल. कारण की ह्या भूमिकेत गेलेला आमदार नक्कीच एक चांगल्या उत्कृष्ट अशा पदावर जाऊ शकतो की जो लोकांच्या मनात राहील, कायमस्वरूपी लोकांच्या मनात राहील. हीच खरी पोचपावती असेल एक आमदार म्हणून त्याने काम केलेलं. आपण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्यही आहात, आपण OBCचे अध्यक्ष आहात, शहापूर कुणबी निवासी संघाचे अध्यक्ष आहात. या सगळ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण कशी सांगड घालाल? कारण कुणबी निवासी संघ आला म्हणजे तिथे सर्वानुमते तुम्हाला निर्णय घ्यावा लागणार आहे आणि इकडे राजकीय निर्णयही तुम्हाला घ्यावा लागणार आहे. नक्की कशी सांगड घालाल तुम्ही या सगळ्याची? एक सांगायचा विषय म्हणजे असा की मी कृषी उत्पन्न बाजार समितीत मला माझ्या तालुक्याने सर्व समाजाने त्याच्यात सर्वच घटक आहेत तर मला चांगल्या मताने भरघोस मताने निवडून दिला. मी प्रथम त्याचा मनपूर्वक धन्यवाद मानेल. कारण की अशी गोष्ट होत नसते, पण एक लोकांची अपेक्षा असते तुम्ही कार्य करावं, चांगलं कार्य करावं, शेतकऱ्यांसाठी झगडावं आणि त्या पद्धतीने मला तिथे निवडून दिलं. पहिल्यांदा मी त्यांचा धन्यवाद मानतो, आभार मानतो.
आणि दुसरा असा प्रश्न आहे की कुणबी निवासी मंडळ व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा मी जरी तालुका अध्यक्ष असलो तरी देखील समाजाच्या भूमिकेमध्ये जात असेल तर समाजाच्या मध्ये अनेक पक्षाची लोक असतात, कार्यकर्ते असतात, मानणारा वेगवेगळ्या पद्धतीचा वर्ग प्रत्येकाला असतो, तिथे नेते मंडळी असतात, राजकीय वेगवेगळे प्रश्न तिथं निर्माण होणारे असतात आणि त्यावेळेस वेगवेगळ्या माणसांचा वेगवेगळा पक्ष असतो, त्या पद्धतीने त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका असतात. आणि एक बाजार समितीचा सदस्य म्हणून पाहिलं तर तिथे एक मला निवडून दिल्यानंतर विकासाच्या दृष्टीने मला तिथे निवडून दिलेले आणि एक ते मला निवडणुकीमध्ये निवडून आल्यामुळे तिथं एक माझं स्वतःचा आणि एक काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी यांच्यामार्फत निवडून आल्यामुळे ती एक भूमिका वेगळी असू शकते आणि असणारच आहे. कारण मी ज्या घटक पक्षातून निवडून आलोय तर मला तिथे स्वाभाविकच माझं जनमत किंवा माझं स्वतःचं मत आणि माझ्यासोबत असणारे जे कार्यकर्ते मंडळी ते मला मानतात, त्यांनी माझ्यासाठी काम केलंय, त्याच्यात मला जाणं गरजेचं आहे. अशा वेळेस पण एक आणखीन एक भूमिका राहील की शहापूरमध्ये असणारा मोठ्या प्रमाणात जो निवासी मंडळाला असलेला कार्यकर्ता वर्ग आहे तो एक विश्वास ठेवून आहे आणि तो कुणबी समाजाचा आहे आणि मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये कुणबी समाज आहे, तर त्याला पण न्याय देणं गरजेचं राहतं की आज त्यांचे देखील काही प्रश्न प्रलंबित आहेत. मग ते जर ग्रामपंचायत लेवलला बघितलं तर मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत ह्या ग्रामपंचायत गावांमध्ये कुणबी समाजाचा चांगल्या पद्धतीने लोकसंख्या असते आणि अशा वेळेस त्यांना काही अडचणींना तोंड द्यावं लागतं. मग ती कुठेतरी सांगड घालणं येणाऱ्या आमदारांनी गरजेचं आहे. दुसरा प्रश्न असा आहे की राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा मी तालुका अध्यक्ष असताना अनेक ओबीसीचे जे काही वर्ग आहेत, मग ते कुणबी असतील, आगरी असतील, न्हावी असतील, शिंपी असतील, लोहार असतील, सोनार असतील, जे जे ओबीसीचे घटक आहेत त्यांना देखील मला विचारात घेऊन या गोष्टी करणं गरजेचं आहे. सोनार समाज आहे, म्हणजे बघितलं तर ओबीसी मध्ये अनेक वर्ग आहेत, त्या सगळ्यांचा जरी आपण मी आता इथला जरी अध्यक्ष म्हणून काम करत असलो तर आमचे ते देखील अनेक प्रश्न असतात की आम्ही राज्य लेवलला असेल, केंद्र लेवलला असेल की जनगणना झाली पाहिजे. तर जनगणना झाल्यानंतर तो प्रश्न वेगळा निर्माण होऊ शकतो. प्रत्येकाला कॅटेगरीप्रमाणे आपला अधिकार हक्क मागण्याचा असतो आणि तसं जर वरच्या लेवलला ह्या विषय क्लिअर झाले तर त्यासाठी देखील आम्ही भांडत असतो. मग तिथे त्यांची एक अपेक्षा असते की बाबा समाजाच्या दृष्टीने ही व्यक्ती भांडते किंवा समाज सोबत असला तरी पण तिथे पण असं होऊ शकतं की तिथे अनेक पक्ष जर जे लोक आहेत, पण या सर्वांना घेऊन ज्यावेळेस एखादा आम्ही निर्णय घेत असतो, अनिल निश्चितेकडे बघत असताना लोकांचा एक वेगळा कल असू शकेल किंवा लोकांच्या मनातलं मी काही बोलू शकत नाही, परंतु एक वरच्या लेवलला जर विचार केला तर आपल्याला कोणतरी आमदारच तिथे आपल्याला प्रतिनिधित्व देऊन आणि आपले विधानसभेमध्ये प्रश्न मांडणारा असतो. आणि अशा वेळेस जर आपल्याला एक हक्काचा स्वतःचा आमदार असेल आणि जरी पक्षाचा असेल तरी तो त्याच्याशी जर मी जवळ असेल किंवा माझ्याकडनं काही होणार असेल तर ते असे प्रश्न देखील सोडवण्यासाठी खूप आपल्याला मदत होऊ शकते. कारण विधानसभेमध्ये मांडणारे व्यक्ती ही त्या पटलावर ज्यावेळेस जाते त्या पटलावर ते विषय ठामपणे मांडू शकली पाहिजे. कारण काही लोक काय असतात, मी पक्षाचा आहे मग मी त्या गोष्टीला कसं काय समरसतो, पण अनिल निश्चितेने आणि अनिल निश्चितेच्या ज्या समाजाने ज्या शहापूर तालुक्याने तुम्हाला निवडून दिलेले आहे ते काही विषय आमचे आहेत की ते विषय तुम्ही मांडले गेले पाहिजे आणि त्यामुळेच आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं ना. मग जर ती व्यक्ती तिथं जाऊन ते विषयच मांडू शकत नसेल तर तालुक्यामध्ये किंवा ज्या काही समाजाला न्याय द्यायच्या भूमिकेत आम्ही तुम्हाला निवडून दिले त्या समाजाला न्याय मिळणार नाही. मग अशा वेळेस अशी ठाम भूमिका घेणारा आमदार महत्त्वाचा राहील आणि ती आम्ही भूमिका घेणारा आमदार आमच्या समोर असणार आहे. काही दिवसांनी मी पत्रकार परिषद घेणार आहे या सर्व विषयांवर. मला वाटतं 4-5 तारखेपर्यंत या 4-5 दिवसामध्ये मी एक पत्रकार परिषद सगळ्यांना घेऊन बोलवणार आहे आणि त्यावेळेस ती भूमिका आमची ज्या ज्या गोष्टी करण्याच्या आहेत त्या करण्याच्या भूमिकेमध्ये जो आमदार आपल्याला यशस्वीपणे पाठपुरावा म्हणजे यशस्वीपणे असं म्हणेल की आम्ही जे मागितले तर तो यशस्वी पार पाडेलच अशा दृष्टीने, म्हणजे जे काही आमचे आश्वासन तो देईल आम्ही मागण्यांच्या त्या आश्वासनाची तो पूर्तता करेल. तर मला असं वाटत नाही का एखाद्या आमदाराला आपण त्या आश्वासनाची पूर्तता करणाऱ्या आमदाराला आपण निवडून द्यायला काय हरकत आहे. का असे आमदार आहेत ना बिनधास्तपणे एखाद्या पक्षाचे असतात पण ते ठाम राहतात आणि ते बोलतात मला तुम्ही जे निवडून दिलंय त्याच्यासाठी मी काही करायला तयार आहे. मग अशा वेळेस ते पटलावर विषय मांडतात. आपण बघितलेले आहेत बरेचसे आमदार, मग त्यातला एखादा आमदार आमचा असेलच ना की बाबा तो मी बोलेल का मी विषय मांडायला मी बिनधास्त तयार आहे. मला वाटतं त्याच्यातून समाजाला न्याय मिळायला काय हरकत नाही ना. मग अशा वेळेस समाजाने न्याय मांडणारा जो न्याय देणारा असेल आणि ठामपणे आपल्या विषयाची पूर्तता करणार असेल अशा आमदाराला निवडून द्यायला काय हरकत आहे, बरोबर ना. आता बघू आगामी काळात. आता मला वाटतं 5-6 दिवसाच्या आतच
पत्रकार परिषद घेऊन माझे कार्यकर्ते आणि समाजाची माणसं आहेत, ओबीसीचे जे काही कार्यकर्ते त्यांच्यासमोर तो विषय होईल आणि पत्रकार परिषद आम्ही लवकरच घेऊ. आमचे निर्णय कळवू त्या बाबतीत. ठीक.